लोकसभेच्या निवडणुका जाहीर होऊन आता काही 7-8 दिवस झाले आहेत. लोकसभेच्या निवडणुका खुल्या मोकळ्या वातावरणात व्हाव्यात ही जबाबदारी निवडणूक आयोगाची. कालपासनं सगळ्यांचे स्टार कॅम्पेनर्स त्याची लिस्ट ह्याची लिस्ट बाहेर पडते. आम्ही निवडणूक आयोगाच्या हे लक्षात आणून दिलं आहे कंप्लेंटच्या माध्यमातून की एकनाथ शिंदे साहेब ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत शिवसेना, ह्यांनी आपल्या यादीमध्ये 2 चुका केल्या आहेत. एक तर ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये जो माणूस बसलेला असतो त्याचं नाव आणि त्याचं नाव लिहायला अलाउड आहे, पण त्याचं ऑफिस काय आहे हे लिहायला अलाउड नसतं. एकनाथ शिंदेंनी आपल्या यादीमध्ये नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर, अमित शहांच्या जागी पण त्यांनी प्राईम मिनिस्टरच लिहिलं आहे, पण ते होम मिनिस्टर आहेत. एकनाथ शिंदे चीफ मिनिस्टर, नितीन गडकरी सेंट्रल मिनिस्टर, रामदास आठवले सेंट्रल मिनिस्टर, देवेंद्र फडणवीस डेप्युटी चीफ मिनिस्टर, अजित पवार डेप्युटी चीफ मिनिस्टर. नंतर भारतीय जनता पार्टीने त्यांच्या यादीत जी यादी तुमच्याकडे पण आली आहे त्याच्यातल्या 12व्या आणि 13व्या नंबरवर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं नाव नमूद केलेलं आहे. आता Section 77 of the Representation of People's Act, more importantly the provision 7 of the model code of conduct, ह्याच्यामध्ये हे सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्ही कोणाची नावं घेऊ शकता आणि कोणाची नावं घेऊ शकत नाही. अंडर आर्टिकल 324 अशा पद्धतीने जर नावं वापरली गेली असतील तर इलेक्शन कमिशनला पूर्ण निवडणुकांमध्ये त्यांच्यावर बॅन घालण्याचा अधिकार आहे. हा निवडणूक आचारसंहितेचा सर्वात मोठा भंग आहे. कुठल्याही परिस्थितीत सेक्शन 77(1) मध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं तिथे कुठेही स्टार कॅम्पेनर नावाचं उपाधीच नाही आहे. लीडर्स ऑफ अ पॉलिटिकल पार्टी, पॉलिटिकल पार्टी म्हणजे जी पॉलिटिकल पार्टी ते बनवते त्याचा जो प्राथमिक सदस्यत्व ज्यांनी घेतलंय तो, तुम्ही दुसऱ्या पक्षाचे नेते आपल्या पक्षाच्या यादीमध्ये टाकू शकत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जे नाव टाकलेत ते निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे. एवढंच नाही तर पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टचा देखील भंग आहे आणि ज्याच्यात ह्या सगळ्या बाबत स्पष्टता आहे. ह्याच्याबद्दल अनेक जजमेंट्स आलेली आहेत आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील ह्याच्यावर खुलासा केलेला आहे. त्याचं क्लॅरिफिकेशन जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेलं आहे. इन अदर वर्ड्स, अ पर्सन who is not a member of the party cannot be nominated as leader. म्हणजे ते काय आपण म्हणतो ना स्टार ऑफ द पार्टी फॉर द पर्पजेस ऑफ सेक्शन 77(1). या सगळ्या तक्रारी आम्ही दाखल केलेल्या आहेत, त्याचे पुरावे दिलेले आहेत. हे त्याचे पुरावे आहेत. शिवसेनेने असं पत्रक काढलेलं आहे. आपण स्टार कॅम्पेनिंग
म्हणजे स्टार कॅम्पेनर म्हणून नावं देता तेव्हा त्यांच्यामध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेलांचं नाव घातलेलं आहे, त्यांनी जोगेंद्र कवाड्यांचं नाव घातलेलं आहे, महादेव जानकरांचं नाव घातलं आहे, अजित पवारांचं नाव घातलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांचं नाव घातलेलं आहे, JP नड्डा, नितीन गडकरी, रामदास आठवले, नरेंद्र मोदी, अमित शाह या सगळ्यांवरती आम्ही आक्षेप घेतलेला आहे. हे शिवसेनेचं पत्र, हे BJPचं पत्र. या BJPच्या पत्रामध्ये 12, 13, 14 एकनाथ शिंदे 12, श्री अजित पवार 13 आणि रामदास आठवले 14. हे पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट आणि आचारसंहिता, कायद्याचा आणि आचारसंहितेचा दोन्हीचाही भंग केलेला आहे अशी तक्रार आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ईमेल करून सगळी कागदपत्र जोडून पाठवलेली आहे. वी एक्सपेक्ट that this is a major error that you are using Narendra Modi as the Prime Minister of this country to come and participate in your. This creates pressure in the mind of people. If he announces anything, he will not announce as a political leader. He will announce anything which he will announce will be as the Prime Minister of this country. So this is level playing field नाहीच आहे याच्यात कुठे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हणणं ठीक आहे, पण ते असं लिखित स्वरूपात देणं हे अतिशय चुकीचं आहे. हमने इलेक्शन कमीशन में एक कंप्लेंट दर्ज की है क्योंकि हमें लगता है कि पीपल्स रिप्रेजेंटेशन एक्ट जो बहुत पुराना एक्ट है, उसका जो सेक्शन 77 है, उस सेक्शन 77 में नाम किसका आना चाहिए, कौन है वो, यादी में किसका नाम आना चाहिए, इसके बारे में विस्तृत से लिखा है. उन्होंने ये भी कहा है कि लीडर ऑफ द पार्टी, कोई वो स्टार भी नहीं लिखा है उधर, लीडर ऑफ द पार्टी. लीडर ऑफ द पार्टी यानी उस पार्टी का ही लीडर उस पार्टी का प्रचारक बन सकता है. तुम इसको लाके प्रचारक नहीं बना सकते हो. यह खर्चा छुपाने के लिए किया गया था. शिवसेना के यादी में तो और गफलत है. उन्होंने तो नरेंद्र मोदी जी को पंतप्रधान है, वो पंतप्रधान आप लिख नहीं सकते हैं. अमित शाह होम मिनिस्टर आप लिख नहीं सकते हैं. तुम्हारे मंत्री गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के मंत्री है, आप लिख नहीं सकते हैं. व्हेन द कंटेस्ट इज गोइंग ऑन, वो सब सिर्फ सदस्य है उस पक्ष के जिस पक्ष का वो प्रचार करने वाले हैं. एंड मॉडल कोड ऑफ कंडक्ट में उन्होंने, चुनाव आयोग ने ही स्पष्टता दी है, और वो भी पुराने यानी 2007 में दी है कि जो पार्टी का मेंबर नहीं है उसको लीडर ऑफ द पार्टी करके प्रचार करने का लिखित स्वरूप में अधिकारी नहीं है. सेक्शन 77(1) और उसको ही लेके है. अकाउंट ऑफ इलेक्शन एक्सपेंसेस ऑफ कैंडिडेट सेक्शन 77(1) of the People's Representation Act 1951. इलेक्शन कमिशन हे विवेक बुद्धीने वागलं पाहिजे, तरच भारतात खुल्या मोकळ्या वातावरणात निवडणुका होतील असा आम्हाला विश्वास आहे. निवडणूक आयोगावरती आत्ताच अविश्वास दाखवणं हे माझ्याने शक्य नाही आहे. पण तुम्ही गेल्या 2-3 दिवसात बघत असाल की स्वतः UNO, अमेरिका, जर्मनी यांनी आपल्या निवडणुकांबद्दल काही म्हणणं मांडलेलं आहे. भारताच्या भूमिकेला, भारत नावाच्या राष्ट्राला
जो जागतिक सन्मान होता की द मोस्ट लिबरल डेमोक्रेसी म्हणून आपली ओळखली जात होती, त्या लिबरल डेमोक्रेसीवरती आता कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाला जगभरात. ही या देशाची बदनामी आहे. आपल्याकडे मोकळ्या वातावरणात निवडणुका होतील का नाही हे जागतिक दर्जावर जागतिक स्तरावरती विचारलं जाणं हे काय आपल्याला अभिमानास्पद नाही. नाही. आय ओनली आज वेर इज राघव छड्डा. मला माहित नाही ते काय येत नाहीत. मी तेच विचारलं ना, वेर इज राघव छड्डा. मी काय प्रश्न थोडी विचारलेत. कारण का राघव छड्डा दिसायला पाहिजे ना. आपला नेता जेव्हा अडचणीत आहे तेव्हा जे सगळं उपभोगत असतात त्यांच्याकडनं अपेक्षा असते की नेत्याच्या समोर येऊन उभे राहतील. तुम्ही आम्हाला बघितलं आम्ही कसे उभे राहिलो आहे. तीच राघव छड्डाकडनं अपेक्षा आहे, बाकी काही नाही. अरविंद केजरीवाल की गिरफ्तारी के बाद हर जो इंडिया अलायंस के जो दल हैं उन्होंने इसका विरोध किया. आपने ट्वीट किया राघव छड्डा कहाँ पर है, वो किस कॉन्टेक्स्ट में ट्वीट था? क्योंकि ऐसा है, उनके नेता हैं पाठक, वो दिखाई देते हैं. आतिशी जो है वो दिखाई देती है. उनके तमाम नेतागण दिखाई देते हैं. राघव छड्डा उनका एक अच्छा चेहरा था और कहा जाता था यानी वो है ही कि वो बहुत बुद्धिवादी है. उसका इस समय पे न दिखना ये मेरे जैसे कार्यकर्ता को दुख देने वाला है. तो मेरे जैसे कार्यकर्ता के दिल की बात मैंने उधर कही. मैंने कोई नेता बीता के लिए नहीं कही है कि राघव छड्डा एक मुझे लगता है कि लड़ने वाला नेता है. तो इस समय पे पार्टी के लिए आगे आके अगर कुछ वार भी होता है तो झेलने की तैयारी रखनी चाहिए. जयंत पाटला ना सांग बोलूला. देखो हमने पूरा द रिप्रेजेंटेशंस ऑफ पीपल एक्ट 1950 का पेज नंबर 83 कोट करके दिया है और ये ऑफिशियल गैजेट कोट करके दिया है. सब कोट करके दिया है, हमने कोई छोड़ा नहीं है. भागने के लिए रास्ता नहीं छोड़ा है. क्या कार्रवाई हो सकती है? मतलब नहीं तो अभी एक तो इनको पीछे लेना पड़ेगा ये सब कुछ. जैसे मैंने आपको दिखाया, ये संजय मोरे नाम के सेक्रेटरी है. लिस्ट ऑफ स्टार कैंपेनर्स. पहला ही नाम नरेंद्र मोदी एज द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया. बाकी के छोड़ दो. एट दिस जंक्शर ऑन एनी प्लेटफॉर्म नरेंद्र मोदी कैन नॉट go as the Prime Minister of India. So there are constraints as per the law and that law should be followed. That is what we have asked the election commissioner, and I think he will tell them to withdraw all this. And also mixing of political leaders in the list is also not acceptable according to the law. This is not our perception. This is the settled law. This settled law says that आप ये नहीं कर सकते. So that is what I wanted to inform, and I have informed well with all legal documents, all legal articles, constitutional judgments, everything is there. And we hope that Election Commission will remain non-biased and will come up for a fair election, not be biased towards the ruling party. And when there is a cloud around the Indian elections, with internationally people feeling that elections might not be conducted in a fair way, Election Commission is the body where people have faith in. If you don't take action on immediate action on papers which are submitted with proof, there will be question mark on the behavior
of the Election Commission. दूसरी चीज़ हमने आज लोगों के ध्यान में लाई है कि ये कमल का फूल है, ये हर दीवार पे छपवा रहे हैं। पूरे महाराष्ट्र में कमल का फूल हर दीवार पे दिख रहा है। प्रत्येक भिंतीवरती हे फुल पेंट केलं जातं आहे। प्रश्न फुल पेंट केल्याचा नाही आहे। आचारसंहिता ही फक्त विरोधी पक्षांना लागू आहे का, एकदा स्पष्ट करावं। उद्या असाच आम्ही एक बोर्ड तयार केला आणि फटाफट पेंट मारत आमचं सिम्बॉल जर प्रत्येकाकडे टाकलं तर हे मान्य होईल का? याबाबतची तक्रार मी कलेक्टर ठाण्याला केलेली आहे। अशाच तक्रारी आम्हाला धुळ्यावरनं प्राप्त झाल्या आहेत। आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातनं कार्यकर्त्यांनी अशा तक्रारी दिलेल्या आहेत आमच्याकडे, आणि हेच ते आहे। असंच फुल ते सगळीकडे स्टॅम्प आउट करतायत। त्याच्यामुळे ही एक ठरलेली यंत्रणा आहे जी हे काम करते आहे, आणि कायदा आमचं काय करणार हा जो एक मगरुरी आली आहे ती याच्यात दिसते। मी हे पण तुमच्या पुढे ठेवतोय। मला महादेव जानकरांबद्दल काहीही बोलायचं नाही। त्यांनी ज्या काय भावना माझ्याकडे प्रकट केल्या आहेत त्या भावना माझ्या इथे आहेत, पण राजकारणामध्ये काही गोष्टी तोंडात येऊ द्यायच्या नसतात, ती पथ्य पाळायची असतात। ती पथ्य मी पाळणारा माणूस आहे। त्यामुळे महादेव जानकर कुठे गेले काय गेले याच्याशी मला काय करायचं आहे, पण त्यांचा व्हिडिओ तर तुमच्या हातात आहे ना, ते बोलताना। हे साधा प्रश्न आहे ना, तुम्ही शरद पवार साहेबांबरोबर 4 वेळा चहा का प्यालात? बाकी मला काही विचारायचं नाही। तो मैंने ये तो कहीं नहीं कहा ना कि वो क्यों नहीं आए, वो भाग रहे हैं क्या। देखो ऐसा है, मुझे आज दिल्ली 3 बजे जाना था, मैं रुका क्योंकि मुझे ये सवाल नहीं पूछना चाहिए था कोई दिल्ली में कि तुम उधर क्यों नहीं दिखे। तो देखो ऐसे हालात में नेता के बाजू में दिखना ये बहुत बड़ी जिम्मेदारी होती है नेताओं की। जब नेता अपना झूंझ रहा है तो उसको तो ये एक्सप्लेनेशन पहले ही बाहर आ जाता। मैं अकेला नहीं सवाल पूछ रहा हूं, बहुत लोग सवाल पूछ रहे हैं क्योंकि वो उनका प्रवक्ता रहा है। और अभी वो जमाना चला गया कि वो इंग्लैंड में है, लंदन में है, पेरिस में है, कहाँ पे है। एक मोबाइल पे बाइट डाल दी, फेंक दी तो इधर पूरे देश में 15 मिनट में गौर। प्रवक्ता के साथ-साथ राज्यसभा पे है। हमारा कुछ ये नहीं है कि भाई वो झूंझ रहा है तो ऊपर वाला उसको अच्छी सेहत अता फरमाए। वो जो है वो अच्छा होने दो, जिंदगी में उसका अच्छा ही होना चाहिए। पर अरविंद केजरीवाल जी का भी अच्छा ही होना चाहिए। इसलिए हमने पूछा कि राघव चड्ढा कहाँ है। माझं असं मत आहे की जेव्हा जेव्हा घर अडचणीत येतं तेव्हा तेव्हा सर्वात मजबूतीने उभी राहते ती स्त्री असते। तुम्ही पुरात वाहून गेलेलं घर बघा, एकडा उघडा पडलेला संसार बघा,
खांद्यावर हात ठेवून नवऱ्याला समजवणारी स्त्रीच असते, घाबरू नका, मी तुमच्याबरोबर उभी आहे, आपण परत चालू करूया. स्त्री ह्या क्षणाला, वातावरणात, आव्हानाला दुर्गा म्हणून सामोरी जातात. जे पुरुष करू शकत नाही त्या महिला करून दाखवतात. इंदिरा गांधी या त्याच्यातलं सर्वात मोठं उदाहरण आहे. त्यामुळे मला अभिमान आहे हेमंत सोरेनच्या बायकोचा आणि केजरीवालांच्या बायकोचा, की आपला नवरा आत आहे, त्याच्यासाठी अश्रू नाही ढाळत बसले आहेत, त्या मैदानात उतरून लढतायत. ती तर आदिवासी आहे हेमंत सोरेनची बायको, पण उतरली आहे मैदानात. आणि हा लढणाऱ्या बायकांचा देश आहे. इथल्या बायकांनी तलवारी ठेवून नाही दिल्या. मग जिजाऊ माता असो, अहिल्याबाई होळकर असो, ताराराणी असो, महाराष्ट्राच्या अनेक अनेक बायका बघितल्या, भगिनी बघितल्या, माता बघितल्या, यांनी कधी तलवारी खाली नाही ठेवल्या. औरंगजेबाला सरोकी पळो करून सोडणारी स्त्रीच होती ना. शिवाजीला शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शिवाला ओळख देणारी कोण होती? आमची जिजाऊ माताच होती ना. तेव्हा मातेचं योगदान, एका भगिनीचं योगदान, एका स्त्रीचं योगदान कधीच वाया जात नाही. त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही की त्या दोघींनी एकमेकींची भेट घेतली. खंबीर स्त्रिया एकच असतात आणि स्त्री एवढं खंबीरता ही पुरुषामध्ये नसतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.